दर्शन घेतो. सांगा आज जे गाभाऱ्यामध्ये सजावट केली त्यामुळे आज या ठिकाणी हनुमानाचा जन्मोत्सव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या पौर्णिमेस चैत्र पौर्णिमेस साजरा होतो. सकाळी बरोबर 6:14 हनुमंताच्या वरती पुष्पवृष्ठाव केला गेला. हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. या ठिकाणी आम्ही सर्व पुजारी वर्ग, ग्रामस्थ, भाविक सर्वांनीच मिळून या ठिकाणी भगवंताची आत गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी सुशोभित करण्याचा प्रयत्न केला. जेवढं सुंदर करता येईल या ठिकाणी दरवर्षी थोडंसं जरा फुलांची वगैरे आम्ही सजावट करतो. त्याऐवजी यंदा थोडंसं फळांची सजावट करावी असं थोडंसं एक कल्पना सुचली. त्यामध्ये मग द्राक्षे वगैरे, तर मग आता द्राक्षाच्या बागा तर बऱ्यापैकी संपल्यात, पण दत्तात्रय काटे यांची बाग होती, पण तिला 4-5 दिवस टाईम होता. पण तरी त्यांना आम्ही फोन केल्यानंतर त्यांना म्हणलं हनुमान जयंतीला म्हणजे भगवंतापासूनच मारुतीरायापासूनच तुमच्या बागेची सुरुवात होऊ द्या. मग त्यांनी अक्षरशः 80 किलो द्राक्ष स्वतः हाताने तोडून आम्हाला या ठिकाणी पोच केली. त्यांचं प्रथमतः आम्ही त्यांना धन्यवाद देतो. तेही मारुतीचे भक्त आहेतच, पण आणि त्या शिवारात त्यांची क्षेत्र असल्यामुळं त्यांचंही मारुतीरायावर प्रेम आहे. अनेक भक्तांनी, काहींनी केळी आणून दिली, काही आमच्या पुजाऱ्यांच्या घरचे काही आंबे होते, असे सगळे मिळून असे भगवंताच्या चरणी आम्ही फळांचा नैवेद्य म्हणून या ठिकाणी ती आरास केली आणि ती भगवंताच्या चरणी आम्ही समर्पित केली. या ठिकाणी हा जन्म उत्सव सकाळी काकडा भजन वगैरे झालं. काय मारुती जन्माच्या अभंगाचं अभंग झाले काय, आणि अभंग झाल्यानंतर या ठिकाणी बराबर सूर्योदय समयी मारुतीरायाचा जन्म आहे आणि या सूर्योदय समयी बराबर सर्व भाविकांनी काय या ठिकाणी मारुतीरायाचा मोठ्यानं गजर करत या ठिकाणी पुष्पवृष्टाव केला. हा फार आनंदाचा दिवस आहे. मारुतीराया चिरंजीवी आहेत. उलट त्यांचे प्रभू श्रीराम हे अर्ध्या पिंडाचे आहेत, पण मारुतीराय अख्ख्या पिंडाचे आहेत. चिरंजीव दैवत असल्यामुळं आणि सीता आईसाहेबांनी त्यांना तसा वर दिलेला असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी संसारातल्या अडचणी या ठिकाणी दूर होत आहेत. हजारो भाविक
दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे. या ठिकाणी जेवढं आम्ही पुजाऱ्यातर्फे जेवढी सेवा करता येईल तेवढी आम्ही त्यांना देत आहोत. आमचे सर्व ग्रामस्थ इतर बी भाविक काय आल्यानंतर भगवंताच्या मंदिरात आल्यानंतर स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी हा उत्सव सोहळा या ठिकाणी फार सुंदर पार पडला. पवार कुटुंबियांचं या ठिकाणी या भगवंतावरती अनन्य अशी त्यांची भक्ती आहे. काय सर्वच पवार कुटुंब या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात. त्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांना भगवंताने मारुतीरायांनी उदंड यश देवो आयुष्य देवो हीच मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी माझी मुलाखत थांबवतो.